जय श्रीराम मित्रांनो, जय शिवराय, जय बजरंगबली, जय हनुमान, रामकृष्ण हरी, हर हर महादेव. आज बुधवार आहे. आज आपली संध्याकाळी पोरं येतील, त्याच्यामुळे आज पण काय प्रॅक्टिस नाही. ट्रिप संध्याकाळी येईल. पण आपण जरा नियोजनात आहे. थर्ड इयर सोबत आपण दिवसभर जरा कसं मॅनेजमेंट असतं काय आता कॉलेजमध्ये. बरोबर कॉलेजच्या कोणी जर बघितली का नाही माझी वाटच लागणार आहे. तर नियोजनात आहे जरा त्यांच्यावर वाढवतोय, म्हणजे बोलतोय कसं काय नियोजन असतं जाऊ आपण. तर तुम्ही बघू शकता गणपतीचं नियोजन चाललं आहे. इकडे डेकोरेशन चाललं आहे थर्ड इयरकडं. सेकंड इयरचं काही नियोजन नाही आहे सेकंड इयरकडं. तर पण मी आलो आहे तिथे. एक स्लोगन भेटलं मला, यत्र नारस्तु पूजन तेरमध्ये तत्र देवता, म्हणजे काय, जहा नारी की पूजा की जाते वही देवता निवास करते हे. तर आपण सगळे आहे तिथं थांबले. थर्ड इयरची पोरी हे आहेत का डेकोरेशनचे? ठीक आहे, बरं. शार्दूल पंडित, हां ते माहिती आहेत, कालच दाखवलं त्यांना. ह्या वर्गातनं त्या वर्गात नसतं चाललंय आपलं या सरांबर इकडं तिकडं नियोजन. काय कामं नाहीत, लेक्चर बुडवायचं असलं असं विषय करायला लागतात थोडेफार. इकडे यांची अँकरिंगची प्रॅक्टिस चालली. तर मित्रांनो जेवण झालंय आपलं. आपल्याला जेवाय वांगण काय होतं, वांगे छोले होतं. नॉनव्हेज 2 दिवस झालं नॉनव्हेज संपलं. हा कुठला प्रकार आहे काय माहिती. श्रावण महिन्यात खायचं नाही, नंतर खायचं असलं तर काहीच पाहू नका, खावा नाही तर नीट तरी पहा. हे काहीतरी असलं करत नका जात जाऊ. आपल्या सर बसलेत, विजय सर. इकडं बाकड्या बसले. इकडं बघा, इकडं कॉलेज चालले, ज्युनियर कॉलेजचे. आता CETचे क्लासेस चाललेत. आपल्या आठवण आत्ता सगळा असा मॉप गेला क्लासेसला. आपली आठवण आली. इथं डोल ठेवलेत आम्ही. काय करतोय तुम्ही बघू शकता. तयारी चालली जोरात. प्रत्येक डिपार्टमेंट आपापली तयारी करते. कोण झाडं काढते, वुमेन एन्व्हायरमेंट थी, वुमेन एम्पॉवरमेंट. घेतले तर इकडं हे काय चालू आहे यांचं. 4 वाजलेत आत्ता. हे थर्ड इयरचे तिकडं त्यांची गेम कमिटीचे गेम बसवायचे चाललेत. टाईमपास चालला आहे. ह्या दीदी लोकांचा टाईमपास करतात फोनवर. जय श्रीराम मित्रांनो, कॉलेजवरून आल्यानंतर थोडं झोपलेलो. तर आता ही फुलं आणलेली दिसतात KVK मधनं. आता तुम्हाला चांगला ड्रिप इन्फॉर्मेशन दिलं असतं कुठली काय फुलं आहेत. पण मला जायचं आहे पोहाय. आजसुद्धा वातावरण क्वालिटी झालं आहे. रोजच वातावरण क्वालिटी झालेलं आहे. तर आता आपण, अरे ही गाडी तर दुधाची, या गाडीत दुधाचं हे आणतात. दूध जे असतं ना आमचं डेअरीतनं ते आणतात. पण असू दे, चला. ओकेमध्ये पाहून झालेलं आहे. 5-6 राऊंड मारले असतील, जास्त नाही. उद्या सकाळी येणार, कारण की उद्या आमच्या इथं शालेय क्रीडाचं कॉम्पिटिशन असतं. उद्या सकाळी येणार, त्याच्यामुळे आत्ता बॅलन्स केलं. तर बेस्ट कुठली सिरीज आहे आपली, फाइंडिंग बेस्ट आउट ऑफ मीचा कितवाडे काय माहीत नाही, पण आहे आजचा लोक. फरक आहे जो पहिला डेली ट्रान्सफॉर्मेशनचा पहिला दिवस आणि आजचा फरक आहे. वजन कमी झालं आहे बऱ्यापैकी. मला म्हणलेलं आपल्या इथं उद्या स्विमिंगचं कॉम्पिटिशन आहे, शालेय क्रीडा ग्रामीण, पुणे ग्रामीण. तयारी चालली आहे. मस्तपैकी सजवलं आहे, नटवलं आहे. इकडं हे लावलं आहे. ह्याच्या इकडं अलीकडं कोणी यायचं नाही. इथं हे प्रत्येक ठिकाणी हे लावलेत सेफ्टीचे, काही कोणी बुडू नाही वगैरे लगेच हे धरून. तयारी जोरात चालली आहे. बाहेर मंडप बी त्याचा टाकला आहे आत्ता लक्षात आहे इनॉग्रेशनसाठी. तर चला, आपला वेदांत आहे उद्या, आपला ज्युनियर. गॅरंटी उद्या त्याचे 3 इव्हेंट आहे. 50 कुठलं 50, 100 नाही, 50, 400 आणि 1500 मीटर. तिन्हीमध्ये तो मेडल आणणारच. मग ते गोल्ड असं मेडल आणण्याला महत्त्व आहे. मला वाटतं 2 तरी गोल्ड आहे त्यालाच. सेकंड इयरची गँग आलेली आहे. 3 बसेस झप्पूकमध्ये एकदम. आपण ढोल ताशा असल्यामुळं आपण गेलो नव्हतो, पण जाऊ द्या, पुढच्या वेळेस नक्की 100% ढोल ताशात असल्यामुळं. तर बसलेलो जरा ह्यांच्यावर गप्पा मारत. आज व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. नॉनव्हेज संपलं, ह्यांना नॉनव्हेज दिलं नाही, बुर्जी दिली. नाराज झालेत.
पोरं व्हेजवाल्यांना फरसाण आणि फरसाणची भाजी आणि भेंडी होती. रामकृष्ण मित्रमंडळांनो, जय बजरंगबली, जय हनुमान, जय श्रीराम, जय शिवराय. सकाळचे 7 वाजलेत. 6ला उठलेलो, स्विमिंगला चाललो आहे. ते आज आमच्या इथं ते उद्योजक दिनानिमित्त उद्योजक येणार आहेत ना, जे पास आउट झालेत 45 का कितीतरी 40 उद्योजक, त्यांचा कार्यक्रम आहे 9:30ला. आणि स्विमिंगच्या इथं पण काल तुम्हाला म्हणलेलं स्विमिंगचं कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळं संध्याकाळी स्विमिंग बंद आहे. तर आत्ता जायला लागतं आहे 7 ते 8. उद्यापासून होईल परत रेग्युलर. तर आता गार झाले वातावरण, पाणी लय गार असतंय. संध्याकाळचं एवढं गार असतं, आता रात्रभर अजून तापून अजून गार असणार. तर आता जाऊ आपण, काय विषय नाही, पोहायला पाहिजे. तर आपण माघारी चाललोय. आपली जी स्विमिंगचं व्हेरायटी असते ती राहिलेली, पटकन पळत आलोय. आधीच 8 वाजता, आज 8 नंतर पोहायला नाही येणार. आज म्हणलं सकाळ सकाळी स्विमिंग झालंय, तो थोडा नाश्ता करावा. तर आपण आपल्या कॅन्टीनचा स्पेशल उडीद वडा घेतलाय चटणीसोबत, आद्यावर बसलोय. तर मी म्हणलेला आज कार्यक्रम आहे उद्योजकांचा, तर त्यांचा मी आज इंटरव्ह्यू घेणार आहे. तयार झालो, जरा फॉर्मल डायरी वगैरे डायरी घेतली, तर इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आता जातो. आता सर्व जे उद्योजक आलेले आहेत त्यांचा स्टाफ बरोबर आमचा फोटो चालू आहे. थोडेफार मी क्लिक्स घेतले आहे, दाखवून नंतर. सन्मानार्थी अनिल खोमणे यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे. आता आपण इथं बसलोय, सगळे गेस्ट गेले दादांवर गप्पा मारायला, दादांसोबत गप्पा मारायला गेले. तर आपल्याला रेडिओ स्टेशनचा माहिती दिला, रेकॉर्डिंग दिलं आहे. तर त्या रेकॉर्डिंगमध्ये आपण नंतर रेडिओ स्टेशनलाच घेणार त्यांचा इंटरव्ह्यू. आता बसतोय. गँग चालली आपल्याला सोडून, की काय पटत नाही. प्रणव हम की जेऊन जाऊ, भिंत्याकडे चल की जेऊन जाऊ. कुठे? अरे ओके, घरनं गाडी घ्यायला आली, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. ओके, नियोजन लागेल. आजचा आपला बेत आहे शिमला मिरची, राजम्याची भाजी, कांदा लिंबू वगैरे. घरनं चटणी आणली आहे शेंगदाण्याची. हा बघतोय गेला तिकडं, चाललाय नाशिकला. कसा जाणार आहे काय माहित आता. ए नीट जा रे, फोन कर पोचलो. हातबीत बाहेर काढू नकोस, बॅग पडली बघ. त्यानंतर आपण सिनियर सोबत बसलेलो, त्यांचे अनुभव सांगत होते सगळे. ते काय अजून जे गेस्ट आहेत ते काय आपले अजून आले नाही आहेत. आपण इथे काय बसलो. मी आलेलो आहे रेडिओ स्टेशनवर. तर तिथं म्हणजे कसं रेडिओ स्टेशनचं बघू आपण, इंटर्नशिप घेणारे कार्यक्रम करायचा बघतोय मी. ते 30 कार्यक्रम त्यांना द्यायचे, त्यानंतर ते आपल्याला सर्टिफिकेट देतात. पण तिथं एक तुम्हाला वेगळ्याच पद्धतीने बोलायला लागतं. अशी जी लोकल लँग्वेज तसं नाही चालत. एक रेडिओची लँग्वेज नाही, पण जी वोकल लँग्वेज आहे आणि जे शब्दसुद्धा आहे ते तो सुद्धा तुम्हाला एक वेगळे वापरायला लागतात. आज जरा मी कसं इथं 11वी-12वीला होतो. 11वी-12वीला इथं असल्यामुळे आमचं पोरींचं कसलंच बोलणं होऊन देत नव्हते. म्हणजे पूर्ण आमचं पॅकच केलं होतं. त्याच्यामुळे इथं फर्स्ट इयरला आलेल्या काही एवढा कॉन्फिडन्स नव्हता पोरींवर बोलायचा. पण जसं ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉलेजच्या घ्यायला लागलो तसं हळूहळू यायला लागलं. म्हणजे सुरुवात कशी करायचं काय कसं असं एवढं काय कळत नव्हतं. तर आता थोडं मी आता 3rd इयरच्या असतो सिनियर्सवर आमच्या क्लासमधल्या सुद्धा थोडं मुलींबरोबर बोलायला लागलो, कळायला लागलं आता कसं म्हणजे कसं बोलायचं काय. 11वी-12वी आमचं असलं इथं वेगळं कल्चर होतं ना, त्याच्यामुळे वाटच लागली. तर आता अंधार झालं, इथं झाडं आली, कळत आहे. पण आता तिथं म्हणजे कम्युनिकेशन आहे चांगलं. मुलांबरोबर तर काय माझा विषय नाही, कम्युनिकेशन चांगलं आहे. पण मुलींबरोबर आता ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे घेतलं, मुलींबरोबर बोलायला लागतं, कळतं आहे आता थोडं कसं बोलायचं. काय करतोय त्यांना डायरेक्ट विचारतोय, जे अशी ओळखीचे होते लगेच त्यांना विचारतोय कसं बोलायचं असतं, काय करायचं असतं पोरींबरोबर. तर असा विषय आज गुरुवार असल्यामुळे आज आपली मेस बंद आहे. जरा 1 मिनिटं नसतं लेक्चर दिल्यागत झालं वाटतंय. तर आता आम्ही जेवायला चाललो आहे. आजीला फोन केला मामाच्या घरी, तिकडे जेवायला चाललो आहे. जरा भाजीची भाकरी दूध वगैरे मस्तपैकी जेवण करतो. तर आपण आता पोचलोय, आपलं पोचलंच, थोडं राहिले सांगवीत. मस्तपैकी क्वालिटीमध्ये जीव. ती काय झालं तरी असं गावाकडं थोडं जरी आलं का नाही, एक वेगळाच वेगळीच वाईब येते. खटमध्ये वाईब येते. हे गप्पे तर अंगावर येत होतं. आता लाईट आली, आता पूर्ण अंधार होता. तर आपण पोचलोय घरी
आजोबांना भेटलो. हे आजोबांचं पुस्तक होतं, हे जय श्रीराम लिहिलेलं. इकडं आपल्या बाजरीच्या भाकरी चालल्यात. दूध भाकरी भेटेल आज खायला आपल्याला, काय विषय नाही. ह्याचा काय विषय असतो, ही मागणं ह्याला काय पकडा येत नाही. पुढनं तुम्ही गेला तर ती ह्या इथनं कट करतं, ती सोडतच नाही किती काय असं. तर तुम्ही बघा, मी मागणं हात लावतोय नाही, मागणं तो असा ही त्याचं वळतच नाही. आणि एका या इथं धरायचं पकडताना, इथं एक आणि इथं एक, विषय संपला. त्याला काहीच करता नाही का. आता मी इकडून त्रास देतोय, तो पुढनं मला पकडायचं बघतोय. खेकडा भेटलेला आहे आपल्याला. आजचं नियोजन जोरात आहे. दूध मस्तपैकी, भाकरी, मसाले भात. ही भाजी कशाची भाजी, वाटाणे ना, आपलं राजमा टाईप आहे, पण प्युअर राजमा पण नाही. तर आम्ही जेवून बारामतीला आलोय. इथे एक काम होतं त्याच्यामुळे आलोय. कसं नियोजन केले क्वालिटीमध्ये, एकदम खटमध्ये. हे टँक बनवलेत असे, मला वाटते बारामती 2-3 टाकीचं पाणी आहे. पुढं बारामती सिटीसाठी पाणी उजनी धरणात नाही, पाणी उतरले. पण वॉकिंगला इथनं नियोजन जोरात केलंय कडकमध्ये. जय श्रीराम मित्रांनो, जय बजरंगबली, जय हनुमान, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. प्रॅक्टिसला उशीर झालाय, 9:15 वाजलेत. चाललोय. रात्री आपण आलो मामाच्या गावावरनं, रात्री सांगितलंच की. तर आता आज 10 वाजता भाषण स्पर्धा आहे, पण काय भाषणाची काय माझी तयारी नाही, बघू ऑन द स्पॉट दे. आता मी आलेलो आहे. तर आता मी आलेलो आहे वक्तृत्व स्पर्धेसाठी. तयारी चालली तिथं. जज वगैरे आलेत, गणेश चतुर्थी वगैरे असं काही. जे आपण निसर्गामध्ये जे प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते, त्या प्रदूषणामुळे नंतर कित्येक जे रोगी आहेत त्यांना श्वासाचा त्रास आहे, त्यांना या गोष्टींमुळे त्रास व्हायला. तर यामध्ये गणेशोत्सवाची जी भूमिका काय असते. आपला ज्युनियर आलाय, त्याला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं होतं. त्याचं फॉर्म बिम वगैरे भरलाय, नियोजन लावलंय त्याचं. इथे ॲडमिशन झालंय आमच्यावर. वाट लागली आता त्याची पण फारसा म्हणजे. आता आम्ही पेटत आलेलो आहोत बारामतीमध्ये. आपल्या गणेश उत्सवाचं काय पुतळा वगैरे, त्याचं काय काय असेल, धोती वगैरे त्याचं सामान यायला, दुसरं काय काय अजून ड्रेपरीचं. तर बघू आपण आता, शोधू. अशी मजा आहे गणेश उत्सवामध्ये फिरण्यामध्ये, काय लागते गणेशाचं सामान वगैरे शोधण्यात वगैरे. तर करू आता आपण एक्सप्लोर. सगळ्यांच्या धोती इथं चालले आहेत. ही बघा कशी दिसते छान मध्ये. आता ह्याच्यावर ब्ल्यू कुर्ता ओके मध्ये दिसेल, ह्यांनी येल्लो घेतली. ही पारची आहे, तुषार तिकडं आहे त्याची. खूप खर्च झालेला आहे गणपतीचा. जेवलोय मी, पटापट जेवलो एकदम बारामतीहून आल्यानंतर. जेवायला आज दाखवला ना व्हिडिओ, काय लक्षातच नाही. पनीर आणि काय होतं समथिंग मेसमध्ये आज जेवायला. पनीर आणि पनीर आणि पालक होतं. पोट काय बरं नाही, एकच चपाती खाल्ली. तर बघू आता, लस्सी घेतो. आणि उद्या जे घालायचे कपडे ते दोन आता इस्त्री करायची. कधी काय कसं काय होणार आहे काय माहीत, करू. मग काय जीपीबी राहिलेला तसा बसला गेला, त्याच्यामुळे हिने मला बसवलंय. अब तुझ्या भाड में हा आहे AP हॉल. इथं मी भरपूर परफॉर्मन्स केलेत. फर्स्ट 11वीपासून केलेलेत मी. ह्यांना बघूनच मी घेतोय आता, पार्टिसिपेट होतोय. दिस इज अजित दादा. मी फोन 5 मिनिटात गेलो. ऑलरेडी बोलून झाले. लोकांकडे बघत असतो, त्यांच्या सर्व समस्या यांचे सर्व आम्ही विचार करत असतो. तो धरणा चढायला. लोकांना माहिती माझं काम दादाचा
शब्द आला म्हणजे विषय संपला. एकच वादा. तुम्हाला सांगायचं आहे की यावेळी परिस्थिती जरा विरोधात आहे. जरा यावेळी माझं जरा दादाच्या सभेला एवढीच माणसं आहेत. यावेळी धरणं फुल भरल्यात. नाही का, पाणी कमी नाही पडणार. पडला तर दादाचा शब्द पण पडेल, पण पाणी कमी नाही पडणार. आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं एवढंच बाबांनो की एक नंबर सीन झालेला आहे. उद्या गणपती येणार आहेत. क्वालिटीमध्ये सीन झाला आहे. तर आत्ता आम्ही चाललोय तयारी, जरा शर्ट वगैरे इस्त्री करून आणतो. उद्याची तयारी बघतो, ड्रिपरीचं वगैरे विषय कसं कसं काय काय. आपण आता जाऊ. शर्ट वगैरे आम्ही इस्त्री करून आलोय, टाकलाय तिकडे इस्त्रीला. भेळ खायला आलोय. आज काय मूड नव्हता जेवायला. वली भेळ आणि मटकी भेळ घेतली. तर आज पण आपल्याला नको म्हणतो, आपण नसतं दाढी करायला आलतो. तर हा दरवेळेसच म्हणतोय डिटेन विटेन काय करावं. म्हटलं जाऊ दे, उद्या आपला आहे आपला विषय कार्यक्रम आहे, जावं म्हटलं वाईच. तर आता मी विचारलं हे काय केलंय, त्यांनी डिटेन का काहीतरी केलंय. तर बघू कसा फरक पडला तर काय विषय.